चिप्स आणण्यासाठी घरातून माझी मुलगी बाहेर पडली, पण ती घरी परत आलीच नाही। तिच्या मृत्यूची बातमीच आमच्या समोर आली। कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून करण्यात आला। तिच्या वडिलांचा हृदय पिळवटून टाकणारा हा आक्रोश पाहून सगळे स्तब्ध झाले। पण त्यांच्या मुलीचा जीव घेण्यास कारणीभूत ठरलेला आरोपी विशाल गवळी हा एक असा गुन्हेगार आहे ज्याच्यासाठी सराईत हा शब्द पण कमी पडेल। तो एक अतिशय माजोरडा गुन्हेगार असल्याचं समोर आलंय। वर्षभरापूर्वी देखील याच विशालनं क्लासवरून परत येणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून भर रस्त्यात तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला होता। त्यावेळी अटक झाल्यानंतर त्या माजोरड्या विशालनं विजयाचं चिन्ह दाखवत कायद्याचा काहीच धाक नसल्याचं दर्शवलं होतं। या प्रकरणी काही काळ तुरुंगाची हवा खाल्ल्यानंतर तो जामिनावर बाहेर आला आणि पुन्हा मोकाट सुटला। आधी केलेल्या गुन्ह्याच्या जराही पश्चाताप न बाळगता त्यानं 3 दिवसांपूर्वी पुन्हा असाच एक गुन्हा केला। 13 वर्षाच्या मुलीला त्यानं फूस लावली, घरात नेलं, अमानुषपणे लैंगिक अत्याचार केला आणि या गुन्ह्याला वाचा फुटू नये म्हणून तिची हत्या करत आणखी एक गुन्हा केला। सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्याची पत्नी कामावरून घरी आल्यावर त्यानं निर्लज्जपणे हा सगळा प्रकार तिला सांगितला आणि तिनंही त्याला यामध्ये साथ देत त्या अल्पवयीन मुलीच्या खुनाचे पुरावे मिटवण्यात मदत केली। तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यातही साथ दिली आणि त्यानंतर आपल्याच गुन्हेगार नवऱ्याला पळून जाण्यातही मदत केल्याचे समोर आले। त्या मुलीच्या हत्येनंतर त्यानं काय काय केलं याचा संपूर्ण घटनाक्रम आता समोर आलाय। बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। विशाल गवळी हा संध्याकाळी 5 वाजता मुलीला घरी घेऊन आला होता। त्यानंतर त्यानं तिच्याशी गैरकृत्य केलं आणि त्यानंतर तिची हत्या केली। तिची हत्या केल्यानंतर त्यानं एका मोठ्या बॅगेत तिचा छिन्न विछिन्न मृतदेह ठेवला होता। त्यानंतर त्याची पत्नी साक्षी ही संध्याकाळी 7 वाजता घरी आली। ती बँकेत काम करते। साक्षी घरी आल्यावर विशालनं तिला झालेला प्रकार सांगितला। हा प्रकार ऐकून ती हैराण झाली। त्यानंतर दोघा नवरा बायकोनं एकत्र बसून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्लॅन आखला। प्रथम त्यांनी घरातील संपूर्ण रक्त पुसून काढलं। रात्री 8:30 वाजता विशालनं मित्राची रिक्षा बोलावून घेतली। 9 वाजता ते रिक्षात मृतदेह टाकून बाबगावच्या दिशेने रवाना झाले। त्यानंतर त्यांनी बाबगावला अज्ञात स्थळी मृतदेह फेकला आणि तिथून पलायन केलं। त्यानंतर त्याच्या पत्नीने साक्षीनं त्याला कल्याणमध्ये थांबू नकोस असं सांगत माझ्या माहेरी निघून जा असाही सल्ला दिला। कल्याणमधून बाहेर पडण्यापूर्वी आरोपी विशालनं एका दुकानातून मद्य विकत घेतलं। त्यानंतर त्यानं ठाणे तिथून दादर गाठलं। दादरवरून त्यानं एक्सप्रेस ट्रेन पकडली आणि शेगाव गाठलं अशी माहिती पोलिसांनी दिली। कल्याणमधून बाहेर पडताच त्यानं त्याचा फोन बंद ठेवल्याचंही समोर आलं। सीसीटीव्ही फुटेज आणि नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी विशालला शेगावमधून बेड्या ठोकलेल्या आहेत। गुन्हे शाखेचे DCP अमरसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे।